नमस्कार, महाई न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि याच सगळ्या घडामोडींसाठी किंवा या सगळ्या घडामोडींचा जो आढावा आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा असा आमचा एक संकल्प होता आणि त्याच संकल्पाच्या अंतर्गत आम्ही आमच्या महाई न्यूजच्या फेसबुक पेजवर आम्ही एक पोल जो आहे तो प्रकाशित केला होता आणि हा पोल असा होता की सध्या सत्ताधारी पक्ष जो आहे तो कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी म्हणजेच की भाजप पक्ष जो आहे तो कोरोनाची परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये हाताळण्यासाठी किंवा त्यांचा जो कारभार आहे त्यावर पिंपरी चिंचवडकर जे आहेत ते किती समाधानी आहेत किंवा त्यांच्या काही तक्रारी आहेत का, तर हा असा पोल आम्ही आमच्या फेसबुक पेजवर जो आहे तो प्रकाशित केला होता आणि आमच्या या पोलला जवळजवळ 51,000 लोकांपर्यंत हा पोल जो आहे तो पोहोचलेला आहे आणि यामध्ये जवळजवळ 650 पर्यंत लोकांनी याला प्रतिसाद दिला आहे। काही जे प्रतिसाद जर का आपण बघायला गेलो तर हे सगळे प्रतिसाद संमिश्र प्रतिक्रिया असा यावर आलेल्या आहेत आणि याच सगळ्या घडामोडींविषयी किंवा याच पोलविषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आमच्या स्टुडिओमध्ये पिंपरी चिंचवड शहराचे वैद्यकीय आघाडीचे भाजपाचे शहर अध्यक्ष डॉक्टर प्रदीप ननावरे। तर सर, पहिलं प्रथम तुमचा आमच्या या स्टुडिओमध्ये महाई न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही स्वतःची एक छोटीशी ओळख आमच्या जनतेला पहिल्यांदा करून द्यावी अशी विनंती करते। मी डॉक्टर प्रदीप ननावरे, मी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचा अध्यक्ष आहे। मी गेली 30 वर्षापासून प्रॅक्टिस करतो पिंपरी चिंचवडमध्ये आणि खूप चांगलं सक्सेसफुल प्रॅक्टिस चालू आहे। त्याबरोबर माझं सोशल काम पण चालू असतं। तर आमचं पिंपळे गुरव सांगवी असोसिएशनचा मी गेली 6 वर्षापासून अध्यक्ष आहे आणि मागच्या 3 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहराचा वैद्यकीय आघाडीचा मी अध्यक्ष आहे। आजचा विषय तुम्हाला आपला माहीत आहे की आमच्या महाई न्यूजच्या फेसबुक पेजवर आम्ही हा जो पोल आहे, जर का तुम्ही तर बघितलं की पिंपरी चिंचवडमधील कोविड-19ची परिस्थिती हाताळण्यावर सत्ताधारी पक्ष म्हणजेच अर्थातच भाजप पक्ष कितपत या पक्षावर जे लोक आहेत ते समाधानी आहेत की नाही आणि त्याच्यावर अगदी संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि जर का या संमिश्र प्रतिक्रिया काय आहेत ते आपण बघूयात। पण सर्वप्रथम तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही सुद्धा या पक्षाशी निगडीत आहात, तर आधी तुम्ही तुमचं मत काय द्याल? कोरोना महामारी एक जागतिक महामारी आहे। त्यामध्ये पूर्ण अमेरिकेसारखा देश हतबल झालेला आहे। तर आपण भारत बऱ्यापैकी मागे आहे त्यांच्या। तर हा आजार कोणी पक्षाने आणलेला नाही, तर हा पेंडेमिक डिसीज आहे। पेंडेमिक म्हणल्यानंतर त्याचा स्प्रेड खूप फास्ट होत असतो। तसं आता तुम्ही आजची परिस्थिती जर पाहिली पिंपरी चिंचवडची, तर पिंपरी चिंचवडमध्ये साधारण 77,000 पॉझिटिव्ह रुग्ण होते। त्यामधील जवळजवळ 67,420 पेशंट बरे होऊन डिस्चार्ज झाले आणि साधारण 1280 डेथ आहे। जो डेथ रेशो आहे तो महाराष्ट्रात म्हणा, देशात म्हणा, खूप सगळ्यात कमी रेशो आहे पिंपरी चिंचवडचा। म्हणजे अगदी जवळ तुम्ही पाहिलं पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड, तर पिंपरी चिंचवडचा डेथ रेशो खूप कमी आहे। म्हणजे जे पेशंट डेथ झाले त्यामध्ये मोस्टली कोमॉर्बिड कंडिशनमुळे डेथ झाले। काहींना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, एज आहे, हे फॅक्टरमुळे डेथ झालेले आहे। पण आपली पिंपरी चिंचवडची जी वैद्यकीय यंत्रणा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वाखाली हे दोन्ही आमदार जे आहेत, आपले आदरणीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि आदरणीय आमदार महेशदादा लंडगे, या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली इतक्या सुंदर पद्धतीने काम चालू आहे की त्यामध्ये आता तुम्ही जर पाहिलं तर साधारण आपल्या शहरामध्ये YCM खूप मोठं रुग्णालय आहे आणि YCM मधून खूप चांगल्या पद्धतीने पेशंट रिकवर होऊन गेलेले आहेत। म्हणजे लोकांचे फीडबॅक पण खूप चांगले आहेत। सगळी यंत्रणा जी आहे अद्ययावत आहे यंत्रणा सगळी, आणि त्यामुळं सक्सेस रेशो किंवा रिकव्हरी रेशो आहे खूप छान आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये 40 प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत ते कोविड हॉस्पिटल केलेले आहेत आपण। त्यानंतर कोविड केअर सेंटर जे आहेत, साधारण 16 कोविड केअर सेंटर आहेत। प्रत्येक कोविड सेंटरला साधारण 100, 150, 200ची कॅपॅसिटी आहे, पण खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे तिथे। YCM जे रुग्णालय आहे, वैश्यम रुग्णालयाच्या अंतर्गत अजून 8 हॉस्पिटल आपले पिंपरी चिंचवडमध्ये आहे।
ते पण चांगल्या पद्धतीने सर्व हॉस्पिटलला वैद्यकीय यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. पण आता जर का आपण लोकांचं बघितलं म्हणजे पिंपरी चिंचवडकरांचं जर का बघितलं तसं तुम्ही सांगितलं की भाजपाचे दोन्हीही आमदार मग ते लक्ष्मणभाऊ जगताप असू देत किंवा मग महेशदा लांडगे असू देत, तर हे दोन्हीही त्यांच्या पद्धतीनं त्या शहरामध्ये जे आहे ते कोरोनाचा प्रादुर्भाव कसा पद्धतीनं कमी करता येईल याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत आणि तसे प्रतिक्रियासुद्धा आलेल्या आहेत या पोलला. पण काही जसं मी म्हटलं सुरुवातीला की संमिश्र प्रतिक्रिया आहेत, त्यामुळे काही जणांचं नक्कीच समाधानकारक उत्तर आहे किंवा हां आम्ही समाधानी आहोत, किंवा काही जणांचं असं म्हणणं आहे की आमदार जे आहेत ते काम चांगलं करतायत पण पालिका कुठेतरी कमी पडते. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? आता हा पॅन्डेमिक डिसीज आहे, यात कुठलं राजकारण नाही केलं पाहिजे. म्हणजे दोन्ही आमदार खरोखर ज्यावेळेस कोरोना हा महामारी आली तेव्हापासून एकही दिवस घरी नाहीत. कंटिन्युअस म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा म्हणजे लोकांना मदत करण्यामध्येच पूर्ण दिवस जातो त्यांचा. तसं जर पाहिलं तर म्हणजे ॲज अ मी डॉक्टर आहे तर मी पाहिलेली काही वेव आहेत. साधारण आता सपोज मध्ये कोरोना आता खूपच स्प्रेड झाला होता, पेशंटची रुग्णांची संख्या वाढत होते, त्यावेळेस आठवड्यातून 2 वेळा दोन्ही आमदार म्हणजे आदरणीय भाऊ लक्ष्मणभाऊ जगताप आणि आदरणीय महेशदादाजी या दोघांच्या मदतीने आणि प्रशासनाकडून आयुक्त महापौर यांची झूम मीटिंग घेऊन प्रायव्हेट डॉक्टर्स त्यानंतर गव्हर्नमेंट डॉक्टर्स यांची प्रॉपरली मीटिंग घेऊन कुठे काही प्रॉब्लेम आहे का, तो सॉल्व्ह कशा पद्धतीने करता येईल, मध्ये काही वेतनाचा प्रॉब्लेम होता, दोन्ही आमदारांनी एकत्र येऊन लगेच तो 1 दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. त्यानंतर काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट डॉक्टरना काही प्रॉब्लेम येत होते, ते पण दोन्ही आमदारांच्या मदतीने आणि पक्षाच्या माध्यमातून अगदी व्यवस्थितपणे सोडले आणि सध्या काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण लोकांमध्ये मे बी काही लोकांमध्ये सपोज एखादी चांगली गोष्ट आहे, काही लोक वाईट म्हणणार असतात, काही चांगले म्हणणार असतात. पण खरोखर जर तुम्ही जर पाहिलं चांगलं आणि वाईट ह्यातच कळेल की आपला पिंपरी चिंचवडचा डेथ रेशो कसा आहे, त्याच्यावरून समजेल. म्हणजे अगदी हा निग्लिजिबल रेशो म्हणजे 1.3 वगैरे असा रेशो आहे, निग्लिजिबल रेशो आहे. हे फक्त वायसीएमची टीम, तिथले पूर्ण डॉक्टर्स टीम आहे, त्यानंतर प्रशासन आहे आणि पक्ष आहे, ह्या माध्यमातून अगदी सगळ्या पेशंटला चांगली ट्रीटमेंट मिळते, रिकवर होऊन चांगली घरी जातात. जसं की आता पालिकेवर आपण म्हटलं की भाजपाचं म्हणजे सत्ताधारी पक्ष आहे, पण असं काही जणांचं म्हणणं आहे म्हणजे असं काही लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की राज्य सरकारनं पण तितकंच महत्त्व दिलं पाहिजे किंवा तितकंच लक्ष दिलं पाहिजे, पण ते होत नाही आहे राज्य सरकारकडून. कारण आता आपण मध्यंतरी बघितलं की बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये जे आपण ऑक्सिजन सिलेंडर म्हणतो त्याचा फार पुरवठा कमी होता किंवा व्हेंटिलेटर्स अवेलेबल नव्हते. तर मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारची सुद्धा चूक आहे का किंवा राज्य सरकारचं याकडे कितपत दुर्लक्ष होतं असं तुम्हाला वाटतंय? ही जी जागतिक महामारी आहे ही पूर्ण देशात आहे आणि केंद्राने सर्वतोपरी सर्व प्रयत्न केलेले आहेत केंद्र सरकारकडून. आणि पक्ष जर पक्षाकडून पाहाल तर सगळ्या अडीअडचणीला पूर्ण पक्षाची लोक धावून येत आहेत. म्हणजे आपल्या भारतीय जनता पार्टीची लोक अगदी पुढं होऊन काम करतात, अगदी जीवावर उद्धार होऊन काम करतात. आम्ही जर पाहाल की आमची डॉक्टरची टीम आहे, प्रायव्हेट डॉक्टर असू द्या किंवा गव्हर्नमेंट डॉक्टर असू द्या, अगदी खरोखर जीवावर उद्धार होऊन किंवा फॅमिलीची कसली पर्वा न करता ही सगळी टीम काम करते. ह्या अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाचं पण म्हणजे कर्तव्य आहे की जी वैद्यकीय यंत्रणा जी कमी पडते काही ठिकाणी तिथं लक्ष देऊन सगळे यंत्रणा पुरवल्या पाहिजेत. मध्ये व्हेंटिलेटर म्हणजे अजूनही म्हणजे बेडचा खूप तुटवडा आहे. अशा वेळेस व्हेंटिलेटरचे बेड किंवा ऑक्सिजन बेड खूप कमी आहेत. तर त्यांनी राज्य शासनाला मी विनंती करतो की राज्य शासनाने करावं की म्हणजे ऑक्सिनेटेड बेड आहेत किंवा व्हेंटिलेटर्स आहेत ह्याची उपलब्धता करून द्यावी. सर, तुम्ही एक डॉक्टर आहात या पेशाने मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. काही जसं की तुम्ही म्हणालात की आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये बघायला गेलं तर आत्तापर्यंत पॉझिटिव्ह जे केसेस आहेत ते जवळजवळ म्हणजे जे पालिकेनेच आकडेवारी दिलेली आहे ती 77,000पर्यंत ती गेलेली आहे. तर आणि जर का आत्ताचे पॉझिटिव्ह बघितले आजचे तर ते 197 आहेत. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर का आपण बघायला गेलं तसं तुम्ही मगाशी म्हणालात की रिकवर्ड जी आकडेवारी आहे ती सुद्धा समाधानकारक आहे. म्हणजे जर का बघितलं आपण तर जवळजवळ 68,640 हे एवढे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. पण
जसं की डेथ रेशिओ आपण बघायला गेलं तर जवळजवळ 1282 पर्यंत आपण आपल्या या नागरिकांना जे आहे ते गमावलेलं आहे. तर मग तुम्हाला वाटतं की ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जर का मुंबई सोडलं तर पुण्यापेक्षा सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये जो डेथ रेशिओ आहे तो कमी आहे किंवा वाढलेला आहे, काय वाटतं? आपलं फक्त जवळचंच उदाहरण घेतलं पुणे आणि पिंपरी चिंचवड तर नक्कीच पुण्याचं डेथ रेशिओ जास्त आहे आणि पिंपरी चिंचवडचं खूप कमी आहे त्या मानाने. कारण ही जी अद्ययावत यंत्रणा आहे त्यांनी आपण आता पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही आमदार साहेबांच्या मदतीने कोविड केअर सेंटर चालू केलेले आहेत. त्यामुळे तिथे अगदी न्यूली डिटेक्ट झालेलं पेशंट आहे त्याला पटकन ट्रीटमेंट मिळते. म्हणजे कुठंतरी पेशंटला असं भीती कमी होते. म्हणजे पेशंट सुरुवातीला डिटेक्ट झाल्यानंतर घाबरला जातो तर कोविड केअर सेंटरला त्याला पूर्ण जेवण म्हणा किंवा ट्रीटमेंट म्हणा किंवा डॉक्टरचं ऑब्झर्वेशन म्हणा अगदी केअरफुली केलं जातं आणि त्यातून काही जे पेशंट्स आहेत म्हणजे सपोज त्यांना काही श्वास घ्यायला त्रास होतोय, सॅच्युरेशन ड्रॉप होते, त्यांना आम्ही कोविड हॉस्पिटलला पाठवतो. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे एवढं प्रशासन म्हणा किंवा पूर्ण पक्षाचं पूर्ण सर्वांचं लक्ष आहे त्यामुळं डेथ रेशो खूप कमी आहे. आणि आता जसं की आपण इथे बघितलं तर जे लहान मुलं आहेत म्हणजे अगदी 12 वर्षापर्यंतचे जर आपण म्हणायला गेलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा आता कुठेतरी हे जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. कारण सुरुवातीला कसं म्हणायचं आहे कोरोनामध्ये की जे वयोवृद्ध आहेत त्यांनाच जास्त काळजी घेण्याची शक्यता आहे कारण त्यांना कोरोनाची लागण ही पटकन होते कारण त्यांच्यामध्ये इम्युनिटी जी पॉवर असते ती कमी असते. पण जर का यूथमध्ये बघायला गेलं तर तीच रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. पण आता कुठेतरी त्यांचंही प्रमाण जास्त होताना बघायला मिळत आहे. तर जेव्हा आपण हा पोल प्रकाशित केला होता तेव्हा काही यूथ लोकांनी म्हणजे काही तरुणांनी असं प्रतिक्रिया दिली होती की ठीक आहे की कोरोनाचं प्रमाण आपल्या इथे वाढतं कमी होतं हे तर चालूच असणार आहे सायकल, पण पालिकेनं म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा एवढी काळजी घेतली पाहिजे लोकांची किंवा जे काही आता जसं तुम्ही म्हणालात किंवा मी सांगितलं मगाशी की काही बेड्स अवेलेबल नाही आहेत, व्हेंटिलेटरचा प्रॉब्लेम आहे, तर याच्याकडे सगळ्यांनी जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे. पण आपल्या इथे मात्र फक्त मास्क घालत नाही म्हणून दंड आकारले जातात किंवा पैसे घेतले जातात किंवा त्यांना अडवलं जातं. मग तुम्ही या गोष्टींवर लक्ष न देता बाकीच्या गोष्टींवर का लक्ष देत नाही हा त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि अशा बऱ्याच प्रतिक्रिया आहेत अशा. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? बघा, कोरोना हा एक व्हायरल पेंडेमिक आहे. ह्यामध्ये अगदी मोठ्या मोठ्या सायंटिस्टने ह्याच्यावर अभ्यास केला तर त्यामध्ये आणि ऑब्झर्व पण झालं तर ह्या पटकन म्हणजे ओल्ड एज जे पेशंट आहेत ना त्यांना पटकन तो डिसीज होतो म्हणा किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. त्यामुळं अशा लोकांना त्याच्या लोकांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यंग एजमध्ये जरी झालं तरी कधी कधी विदाऊट एनी ट्रीटमेंट किंवा असिम्टमॅटिक पण पेशंट ट्रीट होऊन जातो. जर पिडियाट्रिक पेशंटमध्ये बिलो 12 इयर्स बघितलं तर त्या पेशंटमध्ये पण बऱ्याचदा एखादा दिवस फीवर येतो, दुसऱ्या दिवसापासून पेशंट ओके होऊन जातं. म्हणजे काही पेशंटच मग टेस्ट करायची गरज पडते, काही पेशंट ऑटोमॅटिक पण रिकवर होऊन जातात. पण ह्यामध्ये मला असं म्हणायचं आहे आता पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन ओपन केलेलं आहे. लॉकडाऊन ओपन केलेलं आहे, सगळ्यांना कामधंदे सुरू झालेले आहेत, इंडस्ट्रीज ओपन झालेले आहेत. म्हणजे हा पक्षाने घेतलेला खूप चांगला निर्णय आहे, खूप चांगला निर्णय. म्हणजे गोरगरिबांना त्यांची रोजची रोजीरोटी कमाई वगैरे सुरू झालेली आहे नक्कीच. पण ह्यामध्ये मला सर्वात महत्त्वाचं काय सांगायचं आहे की जसं प्रशासन काम करतंय तसं नागरिकांनी पण एवढं बिनधास्त राहता कामा नये. त्यांनी पण तेवढी स्वतःची काळजी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्यामध्ये शासन सांगतंय ना की गव्हर्नमेंट सांगतंय की आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब सांगतात की तुम्ही घराबाहेर निघू नका आणि खरंच निघू नका. म्हणजे जोपर्यंत ही लस वॅक्सिन्स येत नाही ना तोपर्यंत घराबाहेर निघू नका. ओल्ड एज पेशंटची काळजी घ्या, लहान मुलांची काळजी घ्या. रिस्पॉन्सिबल पर्सन घरातला जो बाहेर कामाला जातोय तो घरात येताना त्यांनी तेवढं प्रिकॉशन्स घेऊन मग स्टरलायझेशन घेऊन मग घरात यायला पाहिजे. असं सर्वांनीच एकत्र व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच आपण आजाराला आटोक्यात आणू शकू आणि सर्वच गोष्टी प्रशासनावर सोडता येत नाहीत. असं
तर एक डॉक्टर म्हणून तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? सध्याची परिस्थिती बघितलं तर काही प्रमाणामध्ये लोक नाराजसुद्धा आहेत की या कोरोनामुळे सगळंच अगदी बंद पडलेलं आहे, अनेकांचे रोजगार गेले आहेत आणि या लॉकडाऊनमुळे सुद्धा तितकेच प्रॉब्लेम वाढत चालले आहेत. म्हणजे नक्कीच आत्ताची परिस्थिती तशी आहे म्हणून सरकारला किंवा प्रशासनाला हे पाऊल उचलावं लागतं आहे. पण लोकांची सुद्धा जसं तुम्ही म्हणाल की जबाबदारी आहे, त्याच्यामुळे नक्कीच लोकांच्याही भावना तितकंच महत्त्वाच्या आहेत. कारण काही जण घरी बसून आहेत, काही जणांचे कुटुंब आज त्यांना चालवायचे आहेत. तर ह्या सगळ्या परिस्थितीवर लोकांनी कशा पद्धतीनं मात केली पाहिजे? काय एक आव्हान तुम्ही काय कराल लोकांना? मी एवढंच आवाहन करेल की प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, खूप चांगलं काम चालू आहे. म्हणजे ॲज आपण एक पार्ट घेतला पिंपरी चिंचवडचं तर खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. इनिशियल स्टेजमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस खूपच म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीज म्हणा किंवा सगळेच शाळा कॉलेजेस हे सगळंच बंद होतं. अजूनही शाळा कॉलेज बंद आहे. पण रोजचा जो इन्कम मिळण्यासाठीचा जो सोर्स आहे तो शासनाने म्हणा किंवा आपल्या इथल्या यंत्रणा सगळी ओपन झालेली आहे. त्यामुळे एक इन्कम सोर्स लोकांना सुरू झालेला आहे. तर माझं म्हणणं आहे की बाकीचे घरातले जे मंडळी ना त्यांनी घरात थांबा, स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित पौष्टिक आहार घ्या, व्यायाम करा, फिटनेस ठेवा, इम्युनिटी वाढवा स्वतःची. मग सपोज कॉन्टॅमिनेशन झालं तरी एवढा प्रॉब्लेम येणार नाही किंवा त्या आजाराची लागण होणार नाही असं म्हणतो. सध्याच्या या सिच्युएशनमध्ये प्लाझ्मा दान करणं म्हणजे प्लाझ्मा डोनेट करणं खरंच तितकंच महत्त्वाचं होत चाललेलं आहे. कारण एखादा कोरोनातून बरा झालेला पेशंटच दुसऱ्या कोरोनाबाधित पेशंटला जीवनदान नवीन देऊ शकतो. तर पण आत्तासुद्धा कसं लोकांमध्ये तेवढी भीती आहे की प्लाझ्मा दान केल्यानंतर माझी रोगप्रतिकारक शक्ती तर कमी होणार नाही ना. तर हा कुठेतरी गैरसमज असल्यामुळे काही प्रमाणामध्ये लोक जात नाहीत प्लाझ्मा दान करायला. तर त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? आता हा जो व्हायरस झाला त्या व्हायरस आल्यानंतर त्याचे वेगवेगळे सिम्पटम्स जसे पुढे आले त्यानंतर डॉक्टर्स टीमला वेगवेगळे त्याच्या उपचार करण्यासाठी वेगवेगळे मार्ग ओपन झाले. म्हणजे त्यामध्ये अँटीबायोटिक, अँटीव्हायरल, स्टिरॉइड्स असे जे ट्रीटमेंट असते त्याच्याबरोबर हा प्लाझ्मा एक खूप मोठा पार्ट महत्त्वाचा आता आहे. प्लाझ्माने पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होते. तसं जर पाहिलं आपल्या वायसीएममध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्लाझ्मा डोनेशन आणि प्लाझ्माचं काम चालू आहे. सपोज आता एक उदाहरण घेतलं, सपोज रोज साधारण 25 लोकांनी प्लाझ्मा बॅग घेतात वायसीएमला आणि रिक्वायरमेंट आहे 50 बॅगची. तर बाकीचे 25 पेशंटला मिळत नाही, पण नक्कीच 25 पेशंटला त्याचा फायदा होतो. त्याच्यावर मग काही लोक असे निष्कर्ष काढतात की काम नीट नाही किंवा काही नाही, पण आपण तेवढं एक लिमिटेशन आहे तेवढंच देऊ शकतो. त्यामुळं म्हणजे ओव्हरऑल प्लाझ्माचा खूप चांगला रोल आहे. आणि माझी परत एकदा सर्वांना नम्र विनंती आहे, ज्यांना कोरोना झालेला असेल आणि रिकव्हरी झालेली आहे त्यामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत अशा पेशंटनी नक्कीच प्लाझ्मा डोनेशन करावं. आणि प्लाझ्मा डोनेशन केल्याने तुमची इम्युनिटीमध्ये काही फरक पडणार नाही. उलट एक 5-6 दिवसातच तुमची ते सगळे रिकव्हरी होऊन जाते. नेक्स्ट डे पेशंटला कम्फर्टेबल वाटतं आणि काही त्याने थकवा येणं किंवा तुमची इम्युनिटी कमी होऊन तुम्हाला परत कोरोना होईल असं नक्कीच नाही. पण तुमच्या त्या प्लाझ्मामुळे एखाद्याला जीवदान मिळू शकेल हे नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे. सर, तुम्ही पिंपरी चिंचवड शहराचे वैद्यकीय आघाडीचे प्रमुख आहात, शहराध्यक्ष आहात. तर एक वैद्यकीय आघाडीचे प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगाल की या सगळ्या परिस्थितीमध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा काय रोल असला पाहिजे? ॲक्च्युली ज्यावेळेस महामारी आली, कोरोना डिसीज आला, त्यावेळेस आमच्या माहितीप्रमाणे किंवा आम्ही काही अभ्यास करून किंवा काही सिनियर डॉक्टर्सशी डिस्कस करून आमची जी वैद्यकीय आघाडी आहे पिंपरी चिंचवडमध्ये, तर ही पूर्ण टीम एकत्र झाली. आम्ही मिटिंग घेतला. त्यानंतर आमच्या आघाडीमध्ये पिंपरी चिंचवडमधल्या प्रत्येक एरियातले डॉक्टर्स आहेत, सिनियर डॉक्टर्स आहेत, अनुभवी डॉक्टर्स आहेत. आम्ही सुरुवातीला एक मेडिकल हेल्पलाईन चालू केली. त्या हेल्पलाईनद्वारे सपोज सुरुवातीला तो आजार म्हणजे लोक एवढे घाबरलेले होते की म्हणजे सपोज एखाद्याला कोरोना झाला की हा बराच होणार नाही किंवा हा खूपच खतरनाक आजार आहे अशा पद्धतीने एक त्यावेळेस सर्कल होतं. तर आमच्या डॉक्टर टीमने एक हेल्पलाईन चालू केली. त्या हेल्पलाईनद्वारे मग त्या प्रत्येक एरियातल्या 1-2 डॉक्टरांची नावं होती. सपोज वाकड आहे, सपोज निगडी आहे, ती 2-3 डॉक्टरांची नावं होते. नाही, तुम्हाला हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या डॉक्टरांना फ्रीली कॉल करू शकता आणि डॉक्टर्स पण त्यांना फ्री कन्सल्टेशनने आणि व्यवस्थित शांततेत सगळं गायडन्स करायचे. त्यात बऱ्याच लोकांचं सॅटिस्फॅक्शन झालं. नंतर दुसऱ्या स्टेप्समध्ये
ज्यावेळेस लॉकडाऊन ओपन झालं त्यावेळेस मग बरेच परप्रांतीय जे लोक आहेत त्यांना आपापल्या गावी जायचं होतं. त्यावेळेस मग मेडिकल सर्टिफिकेटचा खूप मोठा इश्यू होता. मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे तरच ते अपलोड पास होतो आणि या सगळ्या गोष्टी. तर आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळे डॉक्टर्स एकत्र आलो. प्रत्येक एरियात मग आम्ही 2-2 डॉक्टर्स ठेवले आणि फ्री मेडिकल सर्टिफिकेट त्यांना इश्यू केलं. म्हणजे पक्षाच्या माध्यमातून आणि दोन्ही आमदारांच्या म्हणजे आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप आणि आदरणीय महेशदादा लांडगे साहेब दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षाच्या माध्यमातून ही ऍक्टिव्हिटी केली आणि त्याला खूप लोकांना त्या प्रतिसाद पण मिळाला आणि लोक खूप म्हणजे खुश झाले त्या गोष्टीला की हा आम्हाला आघाडीच्या डॉक्टरनी खूप मदत केली. दुसरा मुद्दा म्हणजे आपले पिंपरी चिंचवडमध्ये जे पोलीस यंत्रणा आहे खरोखरच त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. अगदी खूप म्हणजे सॅल्यूट त्यांना. अशा वेळेस त्यांचं एकदा तो कर्मचारी पोलीस कर्मचारी घराच्या बाहेर निघले तर ते 2-3 दिवस येत नव्हते घरी. मग अशा वेळेस त्यांची कुटुंबाची काळजी घेणं वैयक्तिक त्यांची काळजी घेणं हे पण आमच्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही काम केलं. म्हणजे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ओपीडी ट्रीटमेंट दिली. आमच्याकडे काही सॅम्पल्स असतील ते दिले असे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही पोलीस यंत्रणेला अशा पद्धतीने मदत केली. दुसरी गोष्ट सुरुवातीला इनिशियल स्टेजमध्ये PPE किट घातल्याशिवाय पेशंटच बघायचं नाही. मग त्यात बरेच क्लिनिक बंद होते, बरेच हॉस्पिटल छोटे छोटे हॉस्पिटल बंद होते. मग आम्ही एक ॲक्टिव्हिटी केली. आम्ही दोन्ही आमदार साहेबांच्या मदतीने PPE किट्स डॉक्टरांपर्यंत वाटले. सर आणखीन एक प्रश्न विचारते की जसं तुम्ही म्हणाल की डॉक्टर यंत्रणा आणि आपली पोलीस यंत्रणा खरंच खूप काम करते, दिवसरात्र काम करते आणि डॉक्टरांचं म्हणायला गेलं तर अगदी छोट्या क्लिनिकपासून ते मोठ्या हॉस्पिटल्सपर्यंत सगळेच डॉक्टर अगदी कोविड पेशंटसाठी जे आहे ते झटत आहेत अक्षरशः. पण मग आता असं झालं आहे की शहरामध्ये ना कुठेतरी पेशंटची संख्या वाढत चालली आणि डॉक्टर्सची संख्या जी आहे ती अपुरी पडत चालली आहे. तर त्याच्याबद्दल काय करावं प्रशासनाने किंवा काय याच्याबद्दल म्हणजे जसं की आता मध्यंतरी प्रशासनाने सांगितलं होतं की काही व्यक्तींनी ज्यांना सौम्य लक्षणं आहेत कोरोनाची अशा व्यक्तीने आपल्या घरच्या घरी क्वारंटाईन होऊन तुम्ही स्वतःची काळजी घेऊन उपाययोजना करू शकता. पण लोकांमध्ये त्या आजाराबद्दलचं इतकं गांभीर्य आहे की लोक होम क्वारंटाईन व्हायला तयार होत नाहीत. मग त्याच्यामुळे काय होतं की कसं पद्धतीने जायचं हॉस्पिटल्समध्ये. जसं की आता महापालिकेची जे जम्बो कोविड सेंटर आहेत अनेकांना हे माहीत नाही आहे की तिथे जाऊन कशा पद्धतीने रजिस्टर करायचं आहे. त्यामुळे असं परिस्थिती आली होती की काही जण जाऊन परत आलेत म्हणजे कोरोना बाधित जे पेशंट होते ते आणि मग त्यांनी तक्रारी केल्यात की आम्हाला ॲडमिट नाही करून घेतलं. पण खरं तर असं नंतर निदर्शनास आलं की त्यांना माहीतच नव्हतं की रजिस्टर कशा पद्धतीने करायचा तिकडे. तर जसं की एक माहिती आहे की पालिकेचं एक वेबसाईट आहे की तिथे जाऊन पूर्ण फॉर्म वगैरे काही भरावा लागतो वगैरे असं काही प्रोसेस आहेत. तर एक तुम्ही सगळ्या जनतेला सांगा त्याबद्दल की काय कशा पद्धतीने तुम्ही तिथे फ्री ऑफ कॉस्ट जाऊन तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता किंवा स्वतः ॲडमिट होऊ शकता. आता कसं आहे आताच्या कंडिशनला कोरोनाने खूप हाहाकार माजवलेला म्हणजे प्रचंड पेशंट आहेत. पेशंटची संख्या वाढते. तर त्यातले ऑलमोस्ट 80% लोकांना म्हणजे असिम्प्टमॅटिक आहे. अगदी एखादा दिवस ताप येतो आणि नंतर पेशंट सेटल होऊन जातो. फक्त थोडा विकनेस वगैरे असतो. प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. डॉक्टर्स टीम त्यांच्या पद्धतीने काम करते. अर्थात पेशंटची संख्या वाढलेली आहे. डॉक्टरची टीम कमी पडते. स्टाफ कमी पडतोय. पण तेवढ्या स्टाफवर पण एवढे लोक मॅनेज करतात. तर त्यांचं जे म्हणजे YCM आणि YCM अंतर्गत जेवढी टीम आहे खरंच ॲप्रिशिएबल आहे. अगदी कमी लोकांमध्ये ते एवढे लोक एवढे पेशंट मॅनेज करतात खरोखर ॲप्रिशिएबल आहे. तर माझी एक विनंती आहे सपोज हा जो आजार आहे जर सौम्य लक्षण असतील म्हणजे अगदी फीवर आहे एक दिवस तुमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवा. जर तुम्हाला नंतर काही लक्षणं जाणवले तर तुम्ही डेफिनेटली टेस्ट करून घ्या. टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर घाबरू नका. न घाबरता तुम्ही सपोज पालिकेचे तुमच्याकडे लोक आले किंवा यंत्रणा आली पूर्ण येतेच म्हणजे अगदी पालिकेतली यंत्रणा खूप चांगली आहे. पॉझिटिव्ह पेशंट डिटेक्ट झालं की त्यांच्या घरी जाणं त्यांचे पूर्ण लिस्ट काढणं त्यांना ॲडवाईस करणं त्यांना मेडिसिन देणं उर्वरित लोकांचे टेस्ट करणं ही जी टीम जे काम करते ते खूप चांगल्या पद्धतीने काम करते. तर त्यातले जे असिम्प्टमॅटिक पेशंट आहेत ना त्यांनी घरीच थांबावं. विनाकारण घाबरून हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल विनाकारण घाबरून जाऊ नका. घरी थांबा. तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिसिन्स घ्या किंवा प्रशासनाचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील त्या पद्धतीने मेडिसिन्स घ्या. आणि हे सेंटर ते सेंटर असं धावपळ करू नका. काही पेशंटला जो त्रास होतो खरोखर आणि तुम्ही सेंटरला गेल्यानंतर विनाकारण एक लोकांमध्ये एक असा गैरसमज आहे
की शासनाचं हॉस्पिटल आहे, तिथं काही नीट व्यवस्था नसणार आहे किंवा नीट बघणार नाही. खरोखर तुम्ही एंट्री केल्याबरोबर तुम्हाला अटेंड करणारे लोक आहेत. अटेंड केल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने तुमचे रिपोर्ट्स बघितले जाणार आणि तुम्हाला त्याचं बेड अवेलेबल करून दिलं जाणार. सगळ्यात महत्वाचे HRCT करणं महत्वाचं आहे, छातीचं स्कॅन करणं महत्वाचं आहे. म्हणजे त्यात निमोनिया आहे का लक्ष घेणं, किती प्रमाणात आहे, त्याचा CT स्कोअर किती आहे, त्याच्यावरून ह्याला ऍडमिट करायचं की घरीच ठीक करायचं, हा पण थोडं जजमेंट येते. त्यामुळे HRCT सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर जे पेशंट सपोज सॅच्युरेशन ड्रॉप होते, तर अशा पेशंटमध्ये ब्लड टेस्टमधून पण बऱ्यापैकी पुढचे कॉम्प्लिकेशन लक्ष देतात. त्यामध्ये LDS, D-डायमर, IL-6 हे जे टेस्ट आहेत, म्हणजे ह्यात तुम्हाला पुढं काही क्लॉट्स तयार होऊ शकेल का, काही कॉम्प्लिकेशन आहे का, रिस्क आहे का, ह्या गोष्टी सगळ्या त्यात आधीच व्ह्यू क्लिअर होईल. त्यामुळे मग घरी बसून पण तुम्ही हे सगळं तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने, फॅमिली डॉक्टरच्या ॲडवाईसने तुम्ही हे सगळं करू शकता. आणि ज्यावेळेस मग डॉक्टर म्हणतीलच तुम्हाला खरंच ऍडमिट व्हा, तुम्हाला ऍडमिशनचीच गरज आहे, अशा वेळी डेफिनेटली मग ऍडमिटचा विचार केला पाहिजे. आपल्या सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना किंवा पूर्ण जनतेला एक बेसिक टिप्स जे आपण म्हणतो की काही जणांना त्या महत्त्वाच्या नाही वाटत, त्याच्यामुळेच कदाचित जसं मी म्हटलं की यूथमध्ये तो आजार वाढत चालला आहे. तर त्या ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुम्ही प्लीज आपल्या सगळ्या जनतेला द्या. कोरोनाच्या काळामध्ये, सुरुवातीच्या इनिशियल स्टार्ट काळामध्ये लोक खूप घाबरले. सगळ्या प्रिकॉशन जे प्रशासनाने आदेश दिले होते त्या पद्धतीने सगळ्यांनी फॉलो केल्या. नंतर लोक आता कंटाळा करायला लागले त्या गोष्टीचा. म्हणजे त्या गोष्टीचं खरोखर वेट यायला लागलं, काही लोक म्हणतात. आणि काही लोक आपण बघतो की रस्त्याने विदाउट मास्क फिरतात. बरोबर. गर्दीच्या ठिकाणी एखादी गर्दीच गर्दी करतात, एखाद्या दुकानात गर्दी, फुलावाल्याकडे गर्दी, किराणा दुकानात गर्दी. तर माझं एकच म्हणजे सर्वांना कळकळीची विनंती आहे की बेसिक ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही घराच्या बाहेर निघताना मास्क घाला. विदाउट मास्क अजिबात नाही राहिलं पाहिजे. तुम्ही गर्दीच्या ठिकाणी अजिबात जाऊ नका. म्हणजे अगदी एखाद्या मंदिरात म्हणा किंवा एखादा प्रोग्राम आहे, अजिबात जाऊ नका. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. सॅनिटायझेशनचा वापर करा. बाहेरून आलं की प्रॉपरली हातपाय स्वच्छ धुवा. आणि ह्या खूप खूप बेसिक गोष्टी आहेत आणि ह्यातूनच आजार होतो. आपण त्या गोष्टीला आता महत्व देत नाही काही लोक, पण डेफिनेटली त्यातूनच स्प्रेड होतो आजाराचा. त्यामुळे हे सर्वांनी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण आता सध्या असं पुन्हा एकदा कुठेतरी व्हायरल होत चाललंय की एकदा कोरोनाने बरा झालेला पेशंट, म्हणजे कोरोनामधून बरा झालेला पेशंट आहे, अगदी पूर्ण रिकवर झालेला आहे, पण 1 महिन्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच्या बॉडीमध्ये कोरोनाचे जंतू, विषाणू किंवा एक सिम्पटम्स आढळून आले. तर ते कितपत खरं आहे की एकदा कोरोनामधून बरा झालेला व्यक्तीला पुन्हा एकदा कोरोना होऊ शकतो का? ॲक्च्युली कोरोना झाल्यानंतर, म्हणजे त्याची पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर आणि त्यांचं क्वारंटाईन पिरियड संपल्यानंतर, म्हणजे सपोज तुम्ही एक 20 डेज नंतर टेस्ट केली, स्वॅब टेस्ट केली, तर आफ्टर 20 डेज 25 डेज नंतर स्वॅब निगेटिव्ह येऊ शकतो. स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर अँटीबॉडीज डेव्हलप होतात. म्हणजे त्या आजारात किंवा त्या व्हायरस अगेन्स्ट आपल्या शरीरातल्या पेशी तयार होतात, अँटीबॉडीज तयार होतात फाईट करण्यासाठी. पण सपोज कधी कधी काही पेशंटमध्ये अगदी 4%, काही पेशंटमध्ये 10%, 15%, 20% अशा अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्हाला एखादा महिना त्याचं प्रोटेक्शन मिळेल. काही पेशंटला 15 दिवस मिळेल, काहींना 2 महिना मिळेल. पण एकदा कोरोना झालाय परत कधीच होणार नाही असं एक कंप्लेंट चुकीचं आहे, होऊ शकतो. त्यामुळे कोरोना झाल्याने नेहमी तेवढीच काळजी घ्यायची, ज्यांना नाही झालं ते नेहमी तेवढीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. थँक्यू सर, कारण ही खरंच खूप महत्त्वाची माहिती होती. कारण बऱ्याच जणांच्या मनात ही भीती आहे किंवा प्रश्नचिन्ह होते की एकदा कोरोना झाल्यानंतर आपण बिनधास्त पुन्हा एकदा विना मास्क किंवा काहीही काळजी न घेता वावरू शकतो. तर नक्कीच तसं नाही आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या पेशंटने सुद्धा अगदी तितकीच, म्हणजे हा आजार जोपर्यंत पूर्णपणे आपल्या देशातून, आपल्या महाराष्ट्रातून जात नाही तोपर्यंत प्रत्येकानं तितकीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नक्कीच या उत्तरावरून आपल्याला हे जे आहे ते समजलेलं असेल आणि नक्कीच तेवढं सगळ्यांनी हे उत्तर जे आहे जसं डॉक्टरांनी सांगितलं ते नक्कीच लक्षात ठेवावं आणि आपली काळजी घ्यावी. तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर प्रदीप ननावरे. ते वैद्यकीय आघाडीचे पिंपरी चिंचवडचे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत आणि त्याचसोबत ते एक डॉक्टरसुद्धा आहेत. त्यामुळे नक्कीच आम्ही जो महान्यूजच्या या पेजवर जो पोल आम्ही प्रकाशित केला होता त्यामध्ये नागरिकांनी ज्या काही संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या त्याची उत्तरं नक्कीच आज आपल्याला डॉक्टरांकडून मिळालेली आहेत. आणि
त्याचसोबत त्यांनी नक्कीच आणखीन काही महत्त्वाचे संदेश किंवा महत्त्वाचं आव्हानसुद्धा लोकांना केलेलं आहे की नागरिकांनी या परिस्थितीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं आहे, कशा पद्धतीनं नियंत्रण ठेवायचं आहे, स्वतः या परिस्थितीला हाताळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत. अगदी मोलाचे संदेश त्यांनी आमच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि नक्कीच नागरिकांनी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा. त्याचप्रमाणे जो पोल आम्ही प्रकाशित केला होता त्यामध्ये सुद्धा नागरिकांच्या ज्या काही निगेटिव्ह ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत सध्याच्या यंत्रणेबद्दलच्या, तर त्यासुद्धा त्यांची उत्तरंसुद्धा त्यांना नक्कीच मिळालेली असेल अशी अपेक्षा आम्ही आमच्या माध्यमाकडून करतो. तर वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र अशा अनेक ताज्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी महाई न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.